जेव्हापासून बीजेपी सत्तेमध्ये आली तेव्हापासून देशामध्ये भ्रष्टाचार दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. में जाता है। मैं अभी जम्मू गई थी ताइक्वांडो का नेशनल खेलने, तो वहाँ पे मेरा गोल्ड मेडल आया था। वहाँ से मेरा इंटरनेशनल के लिए सिलेक्शन हुआ था कल, लेकिन वहाँ पे पैसे मांग रहे थे। इंटरनेशनल के लिए सिलेक्शन हुआ था, वहाँ पे पैसे मांग रहे थे मुझे 1.5 लाख रुपए, तो जिसकी वजह से मैं इंटरनेशनल खेलने नहीं जा सकी। अच्छा, चलो चलो बेटा बैठ जाओ। बघितला व्हिडिओ? सदर व्हायरल व्हिडिओ हा उत्तराखंड मधील असून या व्हिडिओमध्ये काही मुली आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी दिसत आहे. विद्यार्थी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये संवाद होत आहे. त्यामध्ये एक विद्यार्थिनी सांगत आहे की ते जम्मू काश्मीरमध्ये तायक्वांडोच्या गेमसाठी गेली असताना तिथं तिनं नॅशनल लेवलवरती ते गोल्ड मेडल जिंकली. गोल्ड मेडल जिंकल्यानंतर तिचं नॅशनल साठी सिलेक्शन झालं, पण नॅशनल साठी सिलेक्शन झाल्यानंतर तिला 1.5 लाख रुपये मागण्यात आले नॅशनल खेळण्यासाठी. पण तिची परिस्थिती किंवा तिच्या घरच्यांनी ते 1.5 लाख दिले नाहीत, म्हणून तिला नॅशनल गेमसाठी बोलावण्यात आलं नाही आणि तिची तिथं नॅशनल गेमसाठी तिचं सिलेक्शन केलं नाही. हा विषय ते मुख्यमंत्र्यांसमोर मांडत असताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी निर्लज्जपणे त्या मुलीला म्हणत आहे, अभी बस हो गया बेटा, बैठ जाओ. पुष्कर सिंग धामी ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत त्या पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसापूर्वीच कॉमनवेल्थ गेम मध्ये भारतातील ज्या युवा खेळाडूंनी मेडल जिंकले त्या युवा खेळाडूंना संबोधित करताना बोलले होते, जो खेलेगा वो खिलेगा, भारत माता की जय. मग आता तुमच्या याच सरकारमध्ये खेळामध्ये भ्रष्टाचार होत आहे, यावरती तुम्ही नरेंद्र मोदीजी काही बोलणार आहात की नाही? आणि तुमचे जे मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामी हे या भ्रष्टाचारांवरती काही आळा घालण्यासाठी काही ऍक्शन घेतील की नाही? आणि त्या मुलीला जो इंटरनॅशनल लेवलवर खेळण्याचा जो मोका होता, जो तुमच्या भ्रष्टाचारामुळे हिरावून घेण्यात आला, हा मोका तिला परत मिळणार की नाही?